जोरदार टाळ्यांच्या गजरात पाहुण्याचं स्वागत आपण करूया. श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला साविड माध्यमिक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विभागाची ही जयंती एका वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे. आज नुसती भाषण होणार नाही, तिथं भीम जलसा देखील आहे. तर भारतातले महान गायक आपल्या समोर आज सुरेख त्यांच्या गळ्याच्या अदाकारीने छान अशा काही पेशकश आपल्याला सादर करणार आहेत. पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला सावडी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका माननीय सौ वसुधा सुनील जोशी मॅडम यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात. त्याचबरोबर श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला सावडी प्राथमिक विभागाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ धनश्री सतीश गुंभेकर मॅडम या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत आहे. त्यानंतर आपल्या माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक त्यांच्याबद्दल म्हणा, शाळेतली त्यांची शेवटची टीम श्री LM कुलकर्णी सर, जोरदार टाळ्यांच्या गजरात. त्यानंतर आपल्या दोन व्याख्यात्या माननीय कल्पना साबळे मॅडम, प्राध्यापिका कल्पना साबळे मॅडम आणि जाधव मॅडम, एका जोरदार टाळ्यांच्या गजरात. तुम्हाला मी सैर घडवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपलं अहमदनगर कंसात ऐंगानगर. मागच्या वर्षी देखील मी सांगितली होती ती सैर, आणि यावर्षी देखील या नगरच्या प्रवासामध्ये अजून काही संदर्भ, दाखले आणि महत्त्वाच्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. आपण हा सोहळा सुरू करण्यापूर्वी पंचवटीत सर्व मान्यवर यांना विनंती करतो, आपण आपले शुभस्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं हे आपल्याला नंतर आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या प्रशालेच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिक माननीय सौ वसुधा जोशी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या त्यांच्या सगळ्या उपाधी आहेत. पण ह्या अजूनही आपण त्यांच्याविषयी जाणण्याचा प्रयत्न केला तर खूप बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष, त्यानंतर कायदेतज्ञ, नंतर अर्थशास्त्रज्ञ, त्यानंतर संपादक, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था चालवणारे, पत्रकार आणि लेखक, असं बहुआयामी असं डॉक्टर आंबेडकरांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यामधली गुणवैशिष्ट्य बघण्याचा जर आपण प्रयत्न केला तर एक म्हणजे ते प्रचंड बुद्धिमान होते, दुसरं म्हणजे त्यांची कष्ट करण्याची तयारी, तिसरं म्हणजे जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि आपलं मत निर्भीडपणे मांडण्याची त्यांची काय म्हणतात क्षमता. या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळेच इतक्या सर्वोच्च पदाला ते पोचले की महामानव अशी उपाधी त्यांना देण्यात आली. आता त्यांच्या निर्भीडपणाचं जर उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जेव्हा चर्चा व्हायच्या तेव्हा गांधीजींची काही मतं जर त्यांना पटली नाहीत तर त्यांना ठामपणे नकार ते द्यायचे आणि स्वतःचं मत अतिशय निर्भयपणे आणि निर्भीडपणे ते महात्मा गांधीजींच्या समोर मांडायचे. पुणेकरांना विषय सगळ्यांना माहिती आहे, आता नंतरचे व्याख्याते त्याविषयी बोलतील सुद्धा. तर ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पंडित नेहरू आपले भारताचे पहिले पंतप्रधान यांनी मंत्रिमंडळाची एक संभाव्य यादी महात्मा गांधींना पाहण्यासाठी दिली की ज्या यादीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं नाव नव्हतं. पण महात्मा गांधीजींनी त्यांना सजेस्ट केलं की त्यांना मंत्रिमंडळामध्ये घ्या आणि नंतर भारताचे पहिले कायदेमंत्री होण्याचा मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाला. भारतामध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ते गेले अमेरिकेला आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर ते झाले, म्हणजे कायद्याचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी त्यांचं अर्थशास्त्रातलं शिक्षण पूर्ण केलं. या प्रदेशामध्ये शिक्षणाच्या वास्तव्यामध्ये ज्या वेळेला लायब्ररी उघडायची तेव्हा लायब्ररी उघडण्यापूर्वी आंबेडकर तिथे हजर असायचे आणि लायब्ररी बंद होताना शेवटी बाहेर पडणारा माणूस म्हणजे डॉक्टर आंबेडकर असायचे. जेव्हा त्यांना त्यांच्या एका मित्राने विचारलं की तुम्ही एवढं का वाचता, एवढं का अभ्यास करता, त्याचं उत्तर असं दिलं डॉक्टर आंबेडकरांनी की मला एवढ्या उच्च स्थानावर जाऊन पोहोचायचं आहे की माझ्या समाज बांधवांना मला दाखवून द्यायचं आहे की कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये
आपण जर संघर्ष केला तर आपण किती उच्च स्थानी जाऊन पोहोचतो याची एक मिसाल, याचा एक आदर्श नमुना मला माझ्या समाज बांधवांसाठी घालून द्यायचा आहे. आणि खरोखरच आपल्या समाज बांधवांना त्यांनी असा संदेश दिला की शिका, संघटित व्हा आणि स्वतःचा उद्धार करा. उद्धरेत आत्मनः आत्मानं किंवा आत्मदीप भव, स्वयंदीप भव असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कोणीतरी मसीहा येईल आणि माझी या परिस्थितीतून सुटका करेल या भरोशावर न राहता तुम्ही स्वतःचा उद्धार करा आणि इतके शिका, इतके मोठे व्हा की आपोआपच परिस्थिती तुम्ही बदलू शकाल. अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर आंबेडकरांचं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अतिशय दूरदृष्टी त्यांची होती की आता स्त्रियांना मिळणारी जी प्रसूतीची रजा आहे किंवा कामगारांना मिळणारा जो बोनस आहे किंवा कामगारांना दिवसभरामध्ये किती तास काम दिलं जावं या संदर्भातले जे नियम आता आपण अंमलात आणतो आहोत त्याच्यामागे डॉक्टर आंबेडकरांचं योगदान आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं, आता आपण शिक्षक आहोत त्या दृष्टीने मला एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगावासा वाटतो की आपण नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायला आता सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये क्षमताधिष्ठित अभ्यास किंवा मुलांमधल्या ज्या क्षमता आहेत त्यानुसार त्यांना अभ्यास दिला जावा हे जे आता आपण राबवत आहोत हा विचार 100 वर्षांपूर्वी आंबेडकरांनी सांगितलेला होता की प्रत्येक मूल हे युनिक आहे, अनन्यसाधारण आहे, एकमेव द्वितीय आहे. त्यामुळे एकासारखं दुसरं असणार नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी क्षमता आहे, कोणतीच क्षमता नाही असं कोणीच असू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमधल्या क्षमता बघा आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना त्या क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीनं शिक्षण द्या की जेणेकरून त्या मुलाला उपजीविकेचं साधन निर्माण होईल आणि त्याचा चरितार्थ योग्य प्रकारे तो करू शकेल आणि सन्मानाचं जीवन त्याला जगता येईल. तर अशा प्रकारे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि तुमच्या सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. मॅडमनी सगळं सांगितलं. माहिती आज आपल्याला ऐकायला मिळाली आणि एक पद्धतशीर अशी मांडणी आणि थेट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापाशी त्यांनी ती गोष्ट येऊन ठेवलेली आहे. त्यामुळे हा विचार किती जुना आहे आणि आज आपण तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सैर आपण करणार होतो तर जी क्षमता निश्चित अभ्यासक्रमाची आपण या शाळेमध्ये अंमलबजावणी करत आहोत ते शाळेच्या शेजारचा जो रस्ता आहे जो विस्ताबागपासून येतो आणि प्रोफेसर कॉलेज चौकात इकडे देवीच्या मंदिराकडे पोलीस स्टेशन संपतो या रस्त्यावरून कधी काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शतपावली करायचे जेव्हा ते दमा आणि डायबिटीज अनेक व्याधी त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये होत्या त्याच्या आजारांसाठी ते नगरला यायचे. विस्ताबागच्या शेजारी भल्या मोठ्या बंगल्यामध्ये ते त्याच्या एका मित्राकडे यायचे आणि तिथं ते राहायचे. तिथं त्यांच्यावर उपचार व्हायचे कारण नगरची हवा कोरडी आहे आणि या हवेमध्ये पटकन रोग बरे होतात. या निमित्ताने ते नगरला यायचे. या गोष्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. चला जाऊया आपण भिंगारला. भिंगारचा सदर बाजार जो आहे त्या सदर बाजारामध्ये आत्ताचं बाजाराच्या मध्यभागी गौतम बुद्धांचं सुंदर विहार आहे, स्तूप आहे. कंसात तुम्हाला समजण्यासाठी मी मंदिर असं म्हणतो. तर त्यामध्ये समता सैनिक दलाची प्रथमतः स्थापना झाली. ती स्थापना करण्यासाठी जे पहिलं दल स्थापन झालं त्या दलाची स्थापना करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब त्यानंतर थोडंसं पुढे आपण वळण्या अगोदर मी इकडे आपल्या शाळेतील विद्यार्थी अशा शिक्षिका प्राथमिकच्या अश्विनी जाधव मॅडम यांना आपण या सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आपले विचार या व्यासपीठावर प्रस्तुत करा. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. प्रथमतः त्यांना कोटी अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म म्हणजे आपल्या भारतीयांसाठी त्यावेळेस एक सोनेरी दिवस होता. त्यांची प्रतिमा समोर दिसली की आपली मान आदमीनं आपोआप खाली झुकली जाते. एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजसुधारक आणि भारताचे पहिले कायदे. आणि त्यांच्यामुळे तुम्ही, आम्ही आणि आपण सगळेजण इथे आहोत ते म्हणजे आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देशाच्या विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात. इसवी सन 2012 मध्ये ज्यावेळेस एक सर्वेक्षण केलं गेलं त्यामध्ये ग्रेटेस्ट इंडियन आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून त्यांनी निवड केली, ती पण मरणोत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्ष, चित्त आणि ज्ञानाची एक प्रेरणादायी कथा होती. तुम्ही आम्ही ती अभ्यासली आहे. अपमान बचावून त्यांनी शिक्षणाच्या जोरावर संविधानाचे शिल्पकार हा पल्ला गाठला. बालपणीचा नळाला स्पर्श करू देणे, न करू देणे, वर्गाबाहेर बसणे, पाण्याला हात न लावणे, दलितांची अस्पृश्यतेची वागणूक हे सगळं सहन करून परदेशात जाऊन डॉक्टरेट मिळवले. हा त्यांच्या आयुष्याचा थोडक्यात सारांश. त्यांचे बरेचसे असे प्रसंग आहेत त्यामध्ये दिव्याच्या प्रकाशाखाली अभ्यास करणे, नळाला स्पर्श करून दिला नाही, शिपाई नाही म्हणून पाणी नाही,
निश्चित कर आणि भीमरावांची असलेली मोठी स्वप्न आणि आम्हाला दिलेला आतापर्यंतचा मूलमंत्र तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजही मला वाटतं त्या गोष्टीची फार गरज आहे. मॅडमनी सांगितल्यामुळे ती दूरदृष्टी, त्यावेळेस त्यांनी जो मूलमंत्र आपल्याला दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपण आजही ते करतोय. आणि भारताचे संविधान, ज्यामुळे आपण सगळे इथे आहोत, अशा भारताचे शिल्पकार, संविधानाचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रसंगांमधून शिकत गेले ते प्रसंग खूप महत्त्वाचे असतात. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणा, कायदेमंत्री म्हणा, हा इतिहास झाला, हा आपण अभ्यासतोय लहानपणापासून, तिथून कुठेही अभ्यासणार आहोत, पण प्रसंगातून ते शिकत गेले. आपण शिक्षक आहोत, आपल्याकडे खूप चांगलं माध्यम आहे, आपण समाजामध्ये बदल घडवू शकतो. तो म्हणजे कसा? छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास, आपण इतिहास अभ्यासला, तर ज्यावेळेस छावा चित्रपट आला त्यावेळेस मला असं वाटतं की प्रत्येक मुलांमध्ये तो बदल होत गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेदना त्या आपल्याला जाणवू लागल्या की त्यांना त्यावेळेस किती त्रास झाला होता. पण यावरून असं उदाहरण म्हणजे असं मला वाटतं की प्रत्येक महामानवाच्या जयंतीला, पुण्यतिथीला आपण त्यांच्या जिद्दीने म्हणजे जो प्रसंग त्यांनी अनुभवला त्याच्यातून तो इतिहास जमा न करता त्यांनी त्याच्यातून काय शिकलो हे आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत आणलं पाहिजे. त्या दिवशी त्यांचे प्रसंग त्यांना सांगा, त्याच्यामध्ये थोडंसं कथाकथन घ्या, मनोरंजनात्मक टाका, ज्याच्यातून आपले विद्यार्थी तो प्रसंग आत्मसात करून त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळवतील. इतिहास आपल्याला माहिती आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष, घटना दुरुस्ती, संविधान बनवणे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्याच्याऐवजी आंबेडकर कशातनं घडत गेले, शाळेबाहेर बसवलं, त्यांनी लगेच दलितांसाठी काम केलं. म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रसंगातून एक प्रेरणा घेतली, जिद्दीने ते पुढे गेले, शिक्षण घेतले. त्यांच्या लायब्ररीमध्ये म्हणजे जी वैयक्तिक लायब्ररी असती, 50,000 पुस्तकं त्यांच्याकडे होती वैयक्तिक लायब्ररीमध्ये. त्यामुळे आपण शिक्षक, आपल्याकडे खूप चांगलं माध्यम आहे की आपण मुलांच्या माध्यमातून समाज घडवू शकतो. मग प्रत्येक महामानवाचा प्रसंग विद्यार्थ्यांपुढे असा मांडा की त्याच्यातनं त्या विद्यार्थ्यांनी काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि ती पुढे गेली पाहिजे. हेच या महामानवाच्या दिवशी आपली त्यांना योग्य आदरांजली आणि श्रद्धांजली असते. जय महाराष्ट्र, जय संविधान. कॉन्फिडन्स पाहिला तुम्ही जातो मॅडम, जोरदार टाळ्या द्यायच्यासाठी झाला कॉन्फिडन्स तुम्हाला सांग. ज्या श्रीरामपूर तालुक्यात, ज्या श्रीरामपूर परिसरातून जातो मॅडम आपल्या शाळेमध्ये रुजू झालेले ते श्रीरामपूर, कारेगाव, गुंडीरगाव या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खूप सभा झाल्या. ज्या कालावधीमध्ये माणसं संघटन करून त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या विविध गोष्टींसाठी प्रवृत्त करायचं, असे श्रीरामपुरातून जातो मॅडम आपल्याला एकदा जोरदार टाळ्या द्यायच्यासाठी. मी माझी बरोबर थांबवतो आणि एलनपूर परिसरामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या आज आपल्याकडे शेवटची व्यक्ती आहे त्या शाळेमध्ये बापूसाहेब गायकवाड, ज्यांना इथं भारतात सरांनी काढलेल्या निळाच्या घरातला निळा रंग आवडतो आणि इथे फोटो आला अल्लाट सरांचा, तर ते म्हटले तो फोटो नको, हा निळ्या फोटाचा जो फोटो आहे तुम्हाला भारी दिसतो. तर त्यांची आवड इथं आपण ठेवलेली आहे आणि तेवढ्याच आवडीने त्यांनी एक भारी गीत आपल्यासमोर सादर केलं. टाळ्या वाजवा बापूसाहेब गायकवाड. 20 वर्ष प्रशालेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करत असताना ही 38वी जयंती, तशी 135वी जयंती आहे. माझी 38 शाळेत मला आताच म्हणजे माझा सेंडॉपचा कार्यक्रम केला आहे आणि आजच मला भरून आल्यासारखं. रयतेचे राजे राजा शिवछत्रपती, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्री, माता अहिल्या, माता रमाई यांना त्रिवार वंदन करून मी थोडं फार माझं गाणं म्हणण्यापूर्वी थोडं विचार मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी नगरशी त्यांच्या कशी जवळीक होती किंवा कसा संबंध होता, तर त्या संदर्भात आणखी बाबुल सर, आत्ताचं अहिल्यानगर या ठिकाणी 2 मातंग परिषदा झाल्या. त्या परिषदांचं अध्यक्ष देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषवलं होतं. तर तो एक संदर्भ आहे, म्हणजे आपल्या नगरशी त्यांचं जवळचं नातं होतं असं त्यातून मला सांगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्यासारखे जेवढे महामानव आहेत
या सर्वांना आपण एका जातीमध्ये विभागलेले असेल, ते ह्या जातीचे, ते ह्या जातीचे, ते ह्या जातीचे. आणि हे आपलं खरं दुर्दैव आहे. एवढे संकुचित काम त्यांचं नाही आहे. स्त्रियांसाठी आज जो समुदाय दिसतोय इकडच्यापेक्षा इकडचा, आणि त्याचं सगळं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री, आंबेडकर, महर्षी कर्वे, आगरकर या सर्वांना जात. आणि अशा या महामानवांना आपण एका विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करणं योग्य नाही. जोपर्यंत आपण या महामानवांचं चरित्र वाचत नाही, जोपर्यंत आपण त्यांचे विचार डोक्यात घेत नाही, तोपर्यंत ते आपल्याला कळणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेबांचं तर अफाट लेखन आहे, स्त्रियांसाठी अफाट कार्य आहे. आणि जो कोणी त्यांचं ते वाचन करेल तो कधीच विरोधक होणार नाही त्यांचं. कारण काय होतं, जर गैरसमजामुळे आपण थोडा वेगळा विचार करतो, तर वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल असं त्यांनीच म्हटलं, इफ यू रीड यू विल लिसन. वाचलं पाहिजे. यानंतर काल स्टाफ रूम मध्ये असताना डॉक्टर अमोल बाबे मला म्हणाले, तरी गाणं म्हणा. म्हणजे नाही मी नाही म्हणणार. ते खाली येईपर्यंत तुम्हाला म्हणत होते, बार गाडी चालू करून गाणं म्हणा, तुमचा मान राखून मी गाणं म्हणतो. याच्यामधून बाबासाहेबांचा गुणगौरव केलेला आहे. एक छान गवळण प्रल्हाद शिंदे महान गायक यांनी गायलेली, त्या चालीवर ते गाणं आहे. आता प्रल्हाद शिंदे म्हणजे भारताच्या पटीचे गायक, त्यांच्या पुढे मी कप शुल्लक आहे, पण प्रयत्न करतो. बोल भीमाच्या ध्यानी ठेवा, घरोघरी आंबेडकरावा, बोध हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. बोल भीमाच्या ध्यानी ठेवा, घरोघरी आंबेडकर व्हावा, बोध हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. धरावी शिक्षणाची ती कास, करावा भीमापरी अभ्यास, ज्ञानाने होईल पुरती आज, असा ज्ञानाने होईल पुरती आज, असा तेजोमय ज्ञान प्रकाश, जगाला हाच प्रकाश हवा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. नेता व्हाव तर असं व्हाव, भीमापरी व्हाव जगी नाव, नव्हती धन दौलतीची हाव, असा हा निस्वार्थी भीमराव, मार्ग दाविला आम्हाला नवा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. देशभक्तीची असावी जाण, भीमासम असावा स्वाभिमान, जान जीवाचे करुणी रान, अशी ही घटना लिहिली महान, असा हा ज्ञानाचा दिवा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. दाविले बुद्धाचे ते द्वार, केला या विश्वाचा उद्धार, नका हो विसरू हे उपकार, भीमाचे स्वप्न करू साकार, प्रथम संदेश हा घ्यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. आजकालचं जे शेवटचं कडवं त्याला संदर्भ आहे की आजकाल जे जगामध्ये अशांततेचं वातावरण आहे, तिसरं महायुद्ध तरी काय असं जाणवत आहे. आणि म्हणूनच शेवटच्या काळात त्यांनी सांगितलं की शांततेचा करुणेचा संदेश संपूर्ण जगाला आणि त्यापर्यंत त्यांना अशी प्रार्थना करतो. या चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दुर्लक्षित राहिलेला आस्वादिक व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि आता बाबासाहेब गायकवाड. ते गाणं म्हणत असताना मन करून आलं, याचा अर्थ ते गाणं जगतं. गाणं म्हणताना ते गाणं जेव्हा आपण जगतो
तेव्हाच कंटाळी डोळे धुले आणि मग त्याच्यानंतर गाळा भरले बस. असा हा मनाने जिवंत असलेला माणूस काही दिवस आपण या आपल्या बसलेल्या वास्तूमध्ये आपण बघतोय. आणि 4-5 दिवसांनी जो गोड कार्यक्रम आपण करणार आहे, त्याच्यानंतर कधी कधी ते सातपुते सरांसारखे भेटायला येतील. परत येऊया भिंगारमधून गाडीत बसून आपण 5 रुपयाचं तिकीट काढू. सिटी बसमधून आपण येऊया माळीवाड्याविषयीचं. माळीवाड्याविषयीच्या समोर लक्ष्मीचं मंदिर आणि त्या मंदिराच्या बाजूला राजवाड्यात, त्या राजवाड्यामध्ये साठे दाम्पत्य आणि त्यांनी विनंती केली की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहिलं की आपण अहमदनगरला जरूर यावं, आम्ही आमची वाट पाहत आहोत आणि आम्हाला तुमचा सत्कार करायचा. स्वतंत्र मजूर वाजता असताना ते आले आणि आल्यानंतर ते लक्ष्मी मंदिराच्या मैदानामध्ये मोठी मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये जगप्रसिद्ध वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चारलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही नगरसाठी खूप मोठी देण आहे. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. आज विचार आपल्या संकल्पनेतून मांडत आहेत माननीय कल्पना सावळे. त्याबद्दल मी करतो आपलं मत व्यक्त करू. आज त्यांची 125 जयंती आहे. त्या निमित्ताने मी आपल्या शाळेला हे जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक सप्रेट भेट देत आहे. जगदीश ओहळ त्या पुस्तकाचे लेखक आहेत. हे तुम्ही बाबासाहेबांच्या चरित्रावरती तुम्ही 10 पुस्तक वाचण्याच्या बरोबरीच आहे आणि सगळ्यात बेस्ट सेलर हे पुस्तक आहे. पुस्तक आहे ज्यांना तुम्हाला बाबासाहेबांबद्दल माहिती आहे त्यांनी हे पुस्तक लायब्ररीचं पुस्तक लायब्ररीत ठेवलं. जेव्हा मला कळालं की आज दिनानिमित्त मला आज बोलायचं आहे, तेव्हा मला प्रश्न पडला की या कोयने रेण्याचे कोणते पैलू मी तुमच्यापुढे उलगडू. वर्गाबाहेर शिकणारा किंवा ते परदेशात जाणारा, जाऊन कायद्याची सचोट पदवी घेणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की विवाहाला पुस्तक घेऊन देण्यासाठी आणलेले नुसते पैसे ते खास पुस्तकासाठी राजगृह आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की इथल्या अन्यायाविरुद्ध लढणारे बाबासाहेब ते थेट परदेशात जाऊन आपल्या प्रबंधाद्वारे ब्रिटिशांच्या ध्येय धोरणावर असून ओढणारे बाबासाहेब यापैकी कोणते बाबासाहेब आपल्यासमोर उलगडू हे मला कळते. आपल्यापैकी बहुतेकांना ते शोषितांचे, पीडितांचे, गोरगरिबांचे कैवारी होते एवढीच माहिती आहे बहुतेकांना. काहींना माहीत असेल, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा गोरगरिबासाठी किंवा दलितांसाठी लढणारे बाबासाहेब एवढेच माहिती आहे. चित्रपटामधून पण तेच दाखवलं गेलं आतापर्यंत. काय तर बाबासाहेब केस कापायला गेले आणि एक नागी जो असतो तो गुरांची केस कापतो, पण त्यांचे केस कापत नाही. किंवा पाण्यासाठी त्यांना किती म्हणजे शाळेच्या बाहेर सुद्धा, शाळेत असताना पाणी भरत नव्हतं, बाहेर सुद्धा पाणी भरत. अशा बऱ्याच गोष्टी आपण चित्रपटातून पाहिलेल्या आहेत किंवा पुस्तकातून वाचलेल्या आहेत. परंतु खरे बाबासाहेब जे सर्वसामान्यासाठी होते ते कोणाला बहुतेकांना माहिती नाहीये. तेच बाबासाहेब आपण उलगडून दाखवावे असे मला वाटले. म्हणून त्यांचा कायद्याचा भिजलेला हा मागोवा, थोडक्यात मागोवा. त्यांनी सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्क प्रदान केले. विशेषतः भारतीय स्त्रियांना या समाजात कोणतेही स्थान नव्हते किंवा त्यांच्या कुटुंबात सुद्धा त्यांना अगदी गौण स्थान नव्हते. त्यांना अधिक कोणतेही अधिकार नव्हते. ते अधिकार देण्यासाठी त्यांनी 1928 मध्ये संविधान सभेमध्ये हिंदू कोड बिल आणले आणि त्याचा प्रस्ताव सादर केला. तेव्हा हिंदू कोड बिलात काय होते, हिंदू कोड बिल हिंदू स्त्रियांसाठी तयार केले होते, तरी सुद्धा त्या हिंदू स्त्रियांना त्याची जाणीव नव्हती. त्यांनी काय केलं, हा धर्मविरोधी आहे म्हणून त्यांच्या घरावर भडक मोर्चा काढला, बाबासाहेबांच्या घरावर. पण हिंदू कोड बिलात काय होते तर वडिलांच्या संपत्तीत मुलासारखा समान हक्क, विधवा स्त्रीला पतीच्या संपत्तीत हक्क, घटस्फोटाचा हक्क, मूल दत्तक घेण्याचा हक्क इत्यादी अनेक हक्क आपल्याला त्यांनी बहाल केले. हे हिंदू कोड बिल तेव्हाच्या सरकारमध्ये त्यांनी ते पारित करू शकले नाहीत. काही अनेक कारणांमुळे ते पारित होऊ शकणार नाही. परंतु तरी सुद्धा त्यांनी हे तेव्हाचं जे सरकार आहे ते टप्प्याटप्प्याने ते पारित केलं. टप्प्याटप्प्याने ते पारित होतं, एकदम पारित नाही झालं, पण टप्प्याटप्प्याने पारित झालं. हे बिल पारित होऊ शकले नाही, परंतु हे बिल पारित तेव्हा होऊ शकले नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाला लाथ मारली आणि ते असे एकमेव भारतीय ठरले होते ज्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाला लाथ मारली होती. आताचे पुढारी तुम्ही बघताय आपल्या पत्रात कुठलंही मंत्रीपद पाडून यासाठी ते वाटेल ते तयार असतात, वाटेल ते करायला तयार असतात. त्यानंतर विशेषतः महिला वगैरेसाठी केलेलं त्यांचं कार्य म्हणजे महिला कलेक्टर असो किंवा शिक्षिका असो त्यांच्यासाठी त्यांनी परिस्थिती काळात सुट्टी दिलेली आहे आणि तेव्हा त्या काय करतात, बाल संगोपन करतात. त्या भरपगार
माझ्या प्रत्येक माता भगिनीला आपला भर कोण आहे ते समजलं पाहिजे, ते आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. त्यानंतर बाबासाहेब मजूर मंत्री होण्याआधी या देशामध्ये कामगारांसाठी कामाची ठराविक अशी वेळ नव्हती. कामगारांकडून 17-18 तास राबून घेतले जात होते. बाबासाहेबांनी कायद्याच्या चौकटीत त्यांनी काय केलं, कामाचे तास कमी केले आणि 8 तास कामाचे ठेवले. म्हणून आपण 8 तासच काम करतो, 6 वाजले की आपण घरी जातो. त्याच्यावरचा जो ओव्हर टाइम असेल किंवा याच्यामध्ये कंपनीमध्ये असेल ओव्हर टाइम करतो, एक तास जास्तीचा केला तरी तो ओव्हर टाइम नाही धरला जातो. त्यानंतर पूर्वी कर्मचाऱ्यांना संप करण्याचा अधिकार नव्हता आणि जर कसा तो केला असता त्यांना कामावरून काढून टाकले जातात, ते कामावरून काढून टाकले जात असते. त्याचाच वापर करून आपण शिक्षकांनी 3-4 वर्षापूर्वी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या न्याय्य हक्कासाठी आपण संप केला होता. ती त्यांचीच देण आहे. संप करण्याची जो हक्क दिलेला आहे तोही त्यांचीच आहे. म्हणजे कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, प्रशासनाला झुकवण्यासाठी संप करण्याचा अधिकार देणारे तेच ते महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर. महागाई भत्ता याचं पण एक आहे गोष्ट. संविधान लागू होण्याआधी कामगारांना, नोकरदारांना महागाई भत्ता मिळत नव्हता किंवा भत्ता म्हणून एक तुटपुंजी रक्कम त्यांच्या हातावर ठेवली होती, एकदम तुटपुंजी रक्कम. मग त्या महागाई वाढायचा आणि त्या भत्त्याचा काही एक संबंध नसायचा. तेव्हा बाबासाहेबांनी असा कायदाच करून टाकला की महागाईच्या प्रमाणातच महागाई भत्ता द्यावा. महागाई जेवढी वाढेल तेवढाच महागाई भत्ता त्यांना दिला जावा. त्यामुळे दरवर्षी जुलै महिन्यात आपल्या पगारात जी वाढ होते ती वाढ फक्त बाबासाहेबांनीच दिलेली देण आहे. बोनस तुम्हाला माहिती आहे, बोनस काही कर्मचाऱ्यांना मिळतो, रेल्वे कर्मचारी असो किंवा मग कामगार असो, काही ठिकाणी कामगारांना मिळतो, काही सरकारी कामगारांना पण मिळतो. या बोनसची गोष्ट अशी आहे की इंग्रज भारतामध्ये येण्याच्या आधी रोजंदारीवर लोक काम करत होते, रोजंदारीवर काम करत असे आणि किंवा आठवड्याला त्यांना पगार मिळत होता आठवड्याला. परंतु इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी महिन्याला पगार सुरू केला. म्हणजे 52 आठवड्याचा पगार भारतीयांना मिळत होता, मजुरांना मिळत होता. तो 52 आठवड्याचा पगार आता 48 आठवड्यावर आला. 48 आठवड्या म्हणजे 1 महिन्याचा लॉस होता. त्यांच्या पगारीमध्ये 1 महिन्याचा लॉस होता. 365 दिवसाऐवजी त्यातले 1 महिन्याचा लॉस होता. मग बाबासाहेबांनी हे जाणलं आणि त्याची सुद्धा त्यांनी ब्रिटिशाकडे पाठपुरावा केला आणि हा प्रश्न मार्गी लावला. आणि आता काय मिळालं तर बोनस मिळतो. आणि हा बोनस केव्हा द्यावा यावर चर्चा होऊ लागली. या बोनस तेव्हा बाबासाहेबांनी स्पष्ट केलं, घराघरात जो सण साजरा होतो तो दिवाळीचा सण आणि त्या दिवाळीच्या सणा दिवशी हा बोनस मिळावा म्हणून दिवाळी बोनस ही सुद्धा बाबासाहेबांची देण आहे. या सर्वात मोठा अधिकार, या सगळ्यात मोठा अधिकार म्हणजे आणि ह्या मतदानाचा अधिकार देण्याआधी जेव्हा कायद्यामध्ये तरतुदी होत होत्या तेव्हा संविधान सभा होत होती, तेव्हा खूप जणांनी आक्षेप घेतला. भरपूर जणांनी आक्षेपच येत होते आणि त्यातले काही आक्षेप म्हणजे कुणी म्हणत होतं फक्त टॅक्स पेअरलाच मतदानाचा हक्क आहे, फक्त जे टॅक्स पेअर असतील. कुणी म्हणत होतं फक्त सुशिक्षित असतील त्यांनाच मतदानाचा हक्क. काही म्हणाले श्रीमंत असतील त्यांनाच मतदान द्या आणि काही म्हणत होते जे जमीनदार आहेत त्यांच्या मतदानाचं मूल्य हे इतरांपेक्षा जास्त आहे. म्हणजे कोणाचं एक वोट दिलं तर 1 मत असतं, परंतु तसं न करता 1 वोट दिलं तर त्यांचे 5 मतदार किंवा 2 मतदार असं मूल्य जास्त ठरवा असं म्हणतात. परंतु बाबासाहेबांनी या कोणत्याही त्यांच्या जुमानला नाही आणि त्यांनी सगळ्यांना हक्क प्रदान केला. ते म्हणाले की भारतामध्ये टॅक्स पेअर असतील, श्रीमंत असतील किंवा सुशिक्षित असतील, किती लोक आहेत फक्त 10 ते 12% असतील, म्हणजे 90% लोकांवर अन्याय होणार आहे. हक्क जर त्यांना मतदानाचा प्रदान केला नाही तर त्यांना काय होणार आहे, अन्याय होणार आहे. हे मतदानाचा हक्क सुद्धा त्यांनी न मागता सगळ्यांना देऊन टाकला आहे. मग त्यांनी प्रस्तावना सडेसोड उत्तर दिले आणि भारतामध्ये सगळ्यांनाच 21 वर्षावरील सगळ्या स्त्री पुरुषांना हक्क दिलेला आहे. आता तो 18 वर्षापर्यंत आलेला. 18 वर्षानंतर तेव्हा त्यांनी दिला तेव्हा 21 वर्षाचे होते. म्हणजेच त्यांनी 1 वोट 1 किंमत ठेवली, म्हणजे 1 वोट अँड 1 व्हॅल्यू असंच ठेवलं. या ज्ञानसूर्याने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र परिश्रम करून सर्वसमावेशक जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपाची राजघटना निर्माण केली आणि सर्वसामान्यांना न मागता सगळे अधिकार बहाल करून टाकले. म्हणूनच कदाचित आपल्याला त्या अधिकाराची किंवा जे बहाल करून टाकलं त्याची किंमत आपल्याला राहिलेली नाही. त्यामुळेच आनंद शिंदे आपल्या गाण्यातून व्यक्त होताना म्हणतात, आनंद शिंदेच्या 4 ओळी त्या गाण्यातून व्यक्त करते. कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलं माय विमान केलं, या दिल्लीचं दालन फुलव माय दिल विमान केलं. एक
वडिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन व माय भीमान केलं कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. जय भारत. माझ्या हातात काय मला वाटलं साबळे मॅडम यांनी भाषण आणलं, साबळे मॅडम यांनी भाषण नाही आणलं, साबळे मॅडम यांनी काजळाची डबी आणली. आता काजळाची डबी माझ्या हातात दिली आणि काजळाच्या डबीचं काजळ आले यांच्या ज्यांनी आपल्या डोळ्यात घातलेले की कावले सर नाना जोशी आपले क्लार्क ज्या गोष्टींसाठी आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी काम करतात ती सगळी कागदपत्र ती यांच्या टेबलावर येतात. ती कागदपत्र यांच्या टेबलावर आणण्याची जी योजना युगाची ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इतके आपल्या जीवनामध्ये स्टार्ट टू एंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचं आणि सगळे मॅडम यांच्यासाठी एकदम जोरदार माळेवाड्यातून आपण गाडीमध्ये बसलो आणि येऊ आपण आता अप्पू हत्ती चौकामध्ये तिथं साठी चौक आहे. साठी चौकातून आत गेल्यानंतर पंचशील विद्या मंदिर आहे. जुनी बिल्डिंग पाहिजे असेल आपण जिल्हा परिषद शाळेसारखी दिसणारी आणि पत्रे आणि त्याच्यामध्ये असलेले गायकवाड सर जयंत गायकवाड जे आजही तिथं आहे. तिथं जवळजवळ 1 ते 1.5 महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले होते आणि त्याच प्रवासामध्ये त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाच्या निर्मितीची सुरुवात केली आणि त्यांनी वेळोवेळी तिचं एक परिचय बोर्डिंग पण होतं. मागासवर्गीयांची मुलं तिथे शिक्षणासाठी येऊन राहायची आणि त्या बोर्डिंगमध्ये ते अनेक महिने राहिले. झोपले औषध उपचार पण तिथं त्यांचा भरपूर वेळा झाला. आपण जर कधी गेला तर या वास्तूला हात लावावी किंवा एक खोली आहे ज्या खोलीत आल्या बसायची ती सुरुवातीला स्वागत कक्षासारखी खोली. तो टेबल ती खुर्ची ती पेटी किंवा त्याचा हस्ताक्षर आजही गायकवाड परिवाराने जमून ठेवलेला आहे. आपण जरूर जाऊन बघावं आपल्याला नंबर विनंती. आणि अजून एक वेगळा सूर या कार्यक्रमामध्ये आपण घेऊन येत आहोत संकेत शिंदे. ज्यावेळेस स्टाफ रूममध्ये आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आणि चर्चा केली त्यावेळेस एक 3 मीटर ठरली होती. त्याच्यामध्ये बापूसाहेबांचं एकदम शांत सुरक्षित असणारी आणि सर्वात शेवट जो अत्यंत सुंदर आहे. बापूसाहेबांनी सांगितलं की त्यांना या सर्व गीतांमध्ये म्हणजे भारी एक त्या चालीचं गीत जे नेहमी म्हणत असतं मग त्यांना आवडणारं ते गीत आहे. तर ते तिथून आज भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिपासून अभिवादन करून आपल्यासोबत गीत सादर करतात. राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तू कुळाचा भिकारी आता आली या भालधारी तू कुळाचा भिकारी आता आली या भालधारी. त्या गाडीत माडीत आबा शंकर मल्हारी त्या गाडीत माडीत आबा शंकर मल्हारी. जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जय भीम पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जय भीम. शिळ तुकडं चारलं ते करतात सलाम शिळ तुकडं चारलं ते करतात सलाम. तुला मुभाच नवतीर कुठ मंदिर चावडीला तुला मुभाच नवतीर कुठ मंदिर चावडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. मोठा साहेब झालास बापाला विसरलास मोठा साहेब झालास बापाला विसरलास. गेला असता स्मशानी बक्ष असता गिधाडास गेला असता स्मशानी बक्ष असता गिधाडास. आता महाग तू वेड्या
आता बेडी न काढीला असता महाग तू वेड्या आता बेडी न काढीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुला भीमानुस केलं तुझ्यासाठीच संवेशील तुला भीमान माणूस केलं तुझ्यासाठीच संवेशील नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाने जय भीम बोल नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाने जय भीम बोल भीम कार्यात ज्ञान भाव कधी वेळ न दौडीला भीम कार्यात ज्ञान भाव कधी वेळ न दौडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला. सगळे शिंदे सर टाळ्या वाजव्यात जोरदार आहे. त्यांच्या मनामध्ये ऑलरेडी विचारांचा निळा दिवा तेवतो लाल त्यांच्या गाडीवर लाल दिवा लाल असं साधं सोपं तंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं. तेच आपल्या गीतात संकेत शिंदे सर यांनी म्हटलं. आणि आता आपण गाण्याला प्रयत्न देऊ. एक काही महत्वाचे शब्द घेऊन येऊ. सुनील रायकर सर हम आपकी राय जानना चाहते आजच्या या जयंतीच्या निमित्ताने. आता बापूसाहेब गायकवाडांचं गाणं त्यानंतर शिंदे सरांचं गाणं बारांनी दिलेलं भाषण ऐकल्यानंतर आता परवा दिवशीच 11 मार्चला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती सर्व देशभर साजरी झाली. त्यांच्या निमित्तानं लिहिलेल्या एक छोटीशी कविता आपल्यासमोर आपण सादर करतो. मरणासन्न समाजाच्या मार्गातल्या अडथळ्यांना धुडकावले मरणासन्न समाजाच्या मार्गातल्या अडथळ्यांना धुडकावले व्यथा शेतकऱ्यांच्या मांडण्यात आसूड घेऊन सरसावले तहानलेल्या ओंजळींच्या डोळ्यातील तहान भागून गेले पिढीजात निरीक्षरांच्या हातात लेखणी देऊन गेले अंधश्रद्धेच्या गारुडाच्या नजरेस वास्तव दाखवून गेले आणि हक्कासाठी वंचितांच्या महात्मा ज्योतिबा फुले जाऊन आले. पूर्ण आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपलं स्वतःचं गुरु मानलं होतं. त्यांच्या जयंतीनंतरच लाभला आलेली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. बाबासाहेबांच्या विषयी असणारं जे लेखन खूप विस्तृत आहे परंतु मी ते अगदी एक अर्ध्या शब्दामध्ये बाबासाहेब आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला निश्चितच आवडेल. कवितेचं नाव आहे महामानव. लक्ष द्या प्रत्येकाने. भूप ज्यांची प्रज्ञेची तहान ज्यांची मुक्तीची स्वप्न ज्यांची समतेची दृष्टी ज्यांची करुणेची. परत एकदा भूप ज्यांची प्रज्ञेची तहान ज्यांची मुक्तीची स्वप्न ज्यांची समतेची दृष्टी ज्यांची करुणेची पावलं ज्यांची समुद्रपारची घृणा ज्यांची विषमतावादाची आणि वृत्ती ज्यांची लढवयाची आणि लेखणी ज्यांची कायद्याची अशा प्रज्ञास माझा आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप सादर प्रणाम आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आत्ताच्या वास्तवावरची असं म्हटलं जातं की एका छोट्या बियाणे जमिनीमध्ये घालून घेतल्याशिवाय तिथं रोपटं तयार होऊ शकत नाही. 1000 बियाणे निर्माण करण्याची क्षमता एका बीमध्ये असते. तसं आजचा समाज घडवण्यासाठी ज्या काही महापुरुषांनी या देशासाठी योगदान दिलं त्यांनी ते योगदान देत असताना कधीच कोणत्याही जातीचा विचार न करता एक सर्वसमावेशक विचार समोर घेऊन त्यांनी काय केलं. काल माझ्या वाचनामध्ये आलं की गोपाळजी सागरकर आणि लोकमान्य टिळक यांना एका आंदोलनादरम्यान जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि त्यांना ते जेलमधून बाहेर काढण्यासाठी लागणारे जे जामीन द्यायचं होतं ते जामीन महापौर यांनी दिलं होतं आणि त्या जामीनसाठी लागणारी जी रक्कम होती आजच्या तुलनेमध्ये रक्कम 3.5 कोटी रुपये होती. त्यावेळेस महात्मा फुलेंनी हा विचार केला नाही की समोरचा व्यक्ती हा कोणत्या जातीचा आहे फक्त तो समाजासाठी कार्य करतोय आणि हीच वृत्त हेतू घेऊन त्या काळात महापुरुष लढत होते. परंतु दुर्दैवाने आज मात्र आपण प्रत्येक महापुरुषाकडे कोणत्या जातीचा जन्म झालाय आणि त्या जातीपुरतं त्यालाच मर्यादित करण्याचं काम केलं जातंय. त्याच्यावर मात्र करवलेली कविता छोटीशी. जाती जातीत इथं आम्ही महापुरुषांना वाटले जाती जातीत इथं आम्ही महापुरुषांना वाटले कुणाला शिवबा तर कुणाला आंबेडकर भेटले. अभिमानानं नाही आता आम्हाला गर्वाने घेरले अभिमानानं नाही आता आम्हाला गर्वाने घेरले चांगल्या विचारांपेक्षा आम्ही विषमतेचे बीज पेरले. कधी काळी आपण माणूस होतो हेही विसरलो आणि आडनावरून आपण एकमेकांची जात शोधला. माझ्या समारोपाकडे जात असताना मी एक गोड गळ्याचा माणूस आपल्यामध्ये अनेक वर्षापासून लपून छपून आहोत. त्यांना आम्ही सांगितलं आकाशवाणीवर या स्वतः गीतं लिहितात पोवाडे लिहितात शाहिरी सुद्धा ते लिहितात आणि जेव्हा कासार सरांबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये गॅदरिंगमध्ये ते गाणं म्हणतात तेव्हा त्यांचा जो सगळ्यांचे गळे घालतात त्यांच्या गाणं पुढे चालतात असा टिकेचा सोड गाठणारे
वराजी विशाबा पत्रे सर याचा जोरदार टाळ्यांचा गजरामध्ये स्वागत आहे. आज वाद्य नाही, आम्ही माफी मागतो. बिना वाद्याचं कसं भारी गाता येतं पत्रे सरांकडे शिका. येस, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गाण्याच्या विषयी प्रास्ताविक करत नाही, सर्वांनी त्यांच्या संदर्भात बोललेले. कष्ट केले तर माझ्या अभिमाने, कष्ट केले तर माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. दिन दुबळा गरीबाचा माझ, दुरा खांद्यावर घेतली त्यान. दिन दुबळा गरीबाचा माझ, दुरा खांद्यावर घेतली त्यान. जातीपातीच्या बेड्या तोडून तुम्हाला केलं एक समान. कष्ट केले तर माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. शिका समजल तुम्हा काय पोसल, याच बापाने किती काय सोसल. शिका समजल तुम्हा काय पोसल, याच बापाने किती काय सोसल. घास आम्हा हाताने भरून, घास आम्हा हाताने भरून, गेलं जीवनाच्या आमच्या सोन. कष्ट केले तर माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. वाटून जातीत महापुरुषांना, का तुम्ही असे वागता रे. वाटून जातीत महापुरुषांना, का तुम्ही असे वागता रे. अजय तळवीने लिहितो हे गाणे, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. कष्ट केले माझ्या मित्र, त्याचं जे कष्ट असेल तुझं. 10वीच्या पेपरला एक पेनाची देखील पाहिजे नाही. 6 किलोमीटर आपल्या भावामध्ये चालत जाणारा माणूस आपल्यामध्ये आहे. आणि ते जेव्हा ते प्रसंग सांगतात तेव्हा कोणाच्या डोळ्यात पाणी येतं. असे प्रसंग आपल्याला घडवतात आणि रडवतात. आणि एका उंचीवर आयुष्याला नेमकं अशी उंची आहे वराजी पत्रे सर यांची टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. मुख्याध्यापिका धनश्री बोलतो घ्या मॅडम, आपलं म्हणून व्यक्त करते. नमस्कार. मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण आता वेळ झाला, आपल्याला सगळ्यांना कुठे जायचं आहे. ठरवलेलं असतं सुट्टीच्या दिवशी कुठं जायचं असतं. तर ह्या महामानवाला विनम्र अभिवादन आणि प्रणाम करते. आणि तुम्हाला सगळ्यांना आंबेडकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवाल अशी खात्री बाळगते आणि थांबते. धन्यवाद. आभार प्रदर्शन प्रस्तुती करीत आहेत श्री एल.एम. पत्रे सर माननीय पर्यवेक्षक महोदय. सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जमलेले सर्वजण. आपल्या सर्वांना वाटलं असेल कार्यक्रम छोटाच होईल, पण आजचा कार्यक्रम हा कितीही जरी झाला तर प्रत्येकाला हवावासा वाटणारा आहे. कारण विचार इतका समजता आहे, त्यांनी कार्य इतकं मोठे करून ठेवलेले की त्यातला छोटासा कण आपण आत्ताशी वेचलेला आहे. त्यामुळे फक्त एक की सर्वांनी कोणतं तरी एक तरी पुस्तक वाचावं, त्याचं आचरण करावं, एवढं मी बोलेन. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय आपल्या प्रश्नाचे प्राचार्य जोशी मॅडम, त्यानंतर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका गोंधेकर मॅडम,
याचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज सुंदर असे विचार आपल्यासमोर मांडले कॉलेजचे प्राध्यापिका साबळे मॅडम. मी विनंती करतो जोशी मॅडमला त्यांचा सत्कार करावा. थोडंसं मत. त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका यांना मी विनंती करतो जाधव मॅडमचा सत्कार करावा. त्यानंतर आपल्या सर्वांना गाण्यातून कवितेतून सगळ्यांनी जे आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे सर्व माझे सहकारी शिक्षक पथवे सर, गायकर सर, शिंदे सर, अक्षय गायकवाड सर यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सुरेख असे संपूर्ण नगर शहराला आपण फेरीवर भारत असामध्ये आणि शिक्षक संचालक डॉक्टर अमोल बाबू सर आणि सर्व सहकारी शिक्षक शिक्षिकेतर यांचे मी आभार मानतो.